टॉप 9 घडामोडींकडे वळूयात। ठाणे महापालिकेची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार। यावर्षी मतदारांची संख्या 4,21,000 वाढली। पालिका हद्दीमध्ये 83,644 संभाव्य दुबार मतदार आढळल्यानंतर आता नव्या यादीकडे लक्ष। वसईत विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईच्या शाळेची मान्यता रद्द। उठाबशा काढल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता। शाळेची हिंदी इंग्रजी दोन्ही माध्यमांची 2025-26 अखेरपासूनची मान्यता रद्द। मुंबई महानगर प्रदेशामध्ये 170 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू। पुढील 2 वर्षांमध्ये मुंबईत 132 किलोमीटर मेट्रो धावणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कल्याणमध्ये बाईक टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि लूट प्रकरणी गुन्हा दाखल। कल्याण महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या। न्यायालयाकडून आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी। सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी देण्यास विरोध। शिवाजी पार्कच्या रहिवाशांना मुंबई महापालिकेला पाठवली कायदेशीर नोटीस। करदात्यांचा पैसा नागरी सुविधा देण्यासाठीच वापरण्याची मागणी। भाड्याने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार। म्हाडा सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्याने घरही उपलब्ध करून देणार। म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार। नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील 18 गृहप्रकल्पांचं काम बंद। वायू आणि ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे कारवाई। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3री धावपट्टी तयार होणार। प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यता सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सिडकोकडून सुरू। मुंबईतील मालाड मालवणी मनोर गोराईच्या कांदवळांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशींवर कारवाई होणार। 2 दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार।